मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची आज बैठक. प्रशासक राजवट संपल्यानंतर तब्बल 4 वर्षांनी स्थायी समितीची पहिलीच बैठकीत तब्बल 2800 कोटींचे प्रस्ताव मंजुरीसाठी घेणार. धाराशिव जिल्ह्यातील 8 पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदाची आज निवड. काही तालुक्यांमध्ये सभापती निवडीमध्ये मोठी चुरस. कळंब पंचायत समितीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये समसमान सदस्य संख्या. मुंबईच्या महापौर रितू तावडेंचं गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पत्र. गुजरातच्या प्राणी संग्रहालयातील सिंहाची जोडी मिळावी यासाठी पत्रातनं विनंती. भायखळ्याच्या जिजामाता उद्यानामध्ये गेल्या 4 वर्षांपासून सिंहांची प्रतीक्षा. नागपूरचा पासपोर्ट कार्यालय बॉम्ब उडवण्याची धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर बॉम्ब शोधक पथकाद्वारे कार्यालयांची तपासणी. मात्र सखोल तपासणीनंतर धमकी अफवा असल्याचं निष्पन्न. मुंबई विमानतळावरती 7 दिवसात 45 कोटींचा गांजा जप्त. सीमाशुल्क विभागाची कारवाई. 69 लाख रुपयांचं सोनं तसंच भारतीय चलनात 32,65,000 रुपये मूल्याचे परकीय चलन जप्त. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये पिस्तूल तस्कर मनीष नागोरीच्या घरावरती पोलिसांचा छापा. छाप्यामध्ये एमडी ट्रकसह पिस्तूल राऊंड जप्त. इचलकरंजीत भर दिवसा एका तरुणावरती गोळीबार झाला होता. मनीष नागोरीनं आरोपींना पिस्तूल पुरवल्याची पोलिसांना माहिती. बीडमध्ये धारदार शस्त्रानं वार करत लोखंडी रॉडनं तरुणाला बेदम मारहाण. तरुण गंभीर जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. मारहाण प्रकरणामध्ये अद्याप गुन्हा दाखल नाही. पालघर तालुक्यातील चहाडे गावात भारत जपान सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम. सूर्या व्हॅली स्कूल येथे जपान इंडिया कल्चरल सोसायटीच्या उपाध्यक्षांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. करिअर संधींबाबत मार्गदर्शन देखील केलं.